बार्शी टाकळी तालुक्यातील राहीत गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनाकडून आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका युवकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहीत इथे बीट जमादार व कर्मचारी गस्त घालत असताना सुमारे 4 वाजताच्या सुमारास अनिल वाहुरवाघ नावाच्या युवकाने अचानक घोषणाबाजी सुरू केली. अधिकारी भ्रष्टाचार दडपतात, आता मला जगायचे नाही अशी आरोळी देत त्याने प्लास्टिकच्या कॅनमधील ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित युवकाला पकडले व त्याच्या हातातील कॅन दूर फेकून दिली. जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर पोलिसांनी युवकाची समजूत काढत विचारपूस केली असता त्याने जिल्हा व तालुका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस चौकशी होत नसल्याचा आरोप केला. संबंधित अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असून शासन निधीचा अपव्यय होत असल्याचा गंभीर आरोप त्याने केला. चौकशीच होत नसेल तर जगून काय उपयोग, असे म्हणत आत्मदहनाचा निर्धार त्याने व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारीही तिथे पोहोचले. आंदोलनकर्ते, युवक व अधिकारी यांच्यात चर्चा झाली. मात्र तत्काळ तोडगा न निघाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. शेवटी प्रशासनाकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन युवकाला देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी युवकाला पुढील चौकशीसाठी पिंजर पोलीस ठाण्यात रवाना केले. या घटनेमुळे तालुक्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एक जीव वाचला असला तरी या प्रकाराने स्थानिक पातळीवरील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माझं नाव अनिल प्रल्हाद वाहुरवाघ आहे. मी तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. माझं गाव राहीत आहे. तिथं दलित वस्तीत काम आलेले आहे. 2 ठिकाणी 26 लाख रुपये. रस्त्याचं पेवरचं काम आहे. रोड आहे, पेवर मध्ये नाले आहेत. कामाचं म्हणजे काहीच नाही, मोजमाप नाही, काही नाही. आम्ही बरेचदा निवेदन दिले पण त्या कोण्याच कर्मचाऱ्यांना आमचं काहीच नाही हे केलं. काम पूर्ण झालेलं आहे. काम पूर्ण होऊन काम पूर्ण झालेलं आहे पण निकृष्ट जातीचं काम आहे. काहीच त्याच्यात वापरेल नाही, काही नाही. सारा भ्रष्टाचार आहे. मला न्याय नाही भेटला तर मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. पोलीसवाले आलते त्यानं माझं आत्मदहन आता जर माझा प्रश्न सुटले नाहीत, जर समजा चौकशी लागली नाही, त्या याचं रोडचं मोजमाप नाही झालं, मटेरियल काहीच नाही आहे त्याच्यात वापरेल, जर नाही लागली तर मी पुन्हा आत्मदहन करू. सर्व जबाबदारी शासनावर राहील.